हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, येणाऱ्या 30 एप्रिल 2022 रोजी होणाऱ्या MPSC कंबाईंड परीक्षेकरिता चालू घडामोडीचे जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्यामधून आपल्याला किमान 6 ते 7 महिन्याचा करंट अफेअर वाचणे गरजेचे आहे. तर त्याकरिता मित्रांनो, आपण सप्टेंबर महिन्यापासूनचा जो महत्त्वपूर्ण करंट अफेअर आहे या व्हिडिओजच्या माध्यमातून या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर 2022 या महिन्यामध्ये चालू घडामोडीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. तर मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओची सुरुवात करून घेऊया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्याचा करंट अफेअर बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, पहिला आपला इथे मुद्दा आहे पहिले आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक शिखर परिषद. तर मित्रांनो बघा, जगातील पहिले आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक शिखर परिषद कोणत्या शहरी किंवा कोणत्या देशात झाले आहे असा जर प्रश्न विचारला गेला तर त्या देशाचं नाव आहे दुबई. तर दुबई या देशामध्ये पहिले आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक शिखर परिषद भरवण्यात आलेले आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे जागतिक ज्युनियर जलतरण चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, अपेक्षा फर्नांडिस जी आहे ती जागतिक जलतरण चॅम्पियनशिप मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला आहे. त्यानंतर कनाडा या देशातील एका रस्त्यास AR रहमान जे भारतीय संगीतकार आहेत AR रहमान त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे संगीतकार AR रहमान यांचे नाव कोणत्या देशातील रस्त्याला देण्यात आलेले आहे. तर त्यांचे नाव कनाडा या देशातील रस्त्याला देण्यात आलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य कुठे स्थापन करण्यात येणार आहे. तर भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, हर घर आरो जल असलेले पहिले गाव कोणतं, म्हणजे प्रत्येक घरात आरोचं पाणी असलेलं पहिलं गाव कोणतं, तर त्या गावाचं नाव आहे भरतोल. त्या गावाचं नाव आहे भरतोल आणि हे गाव उत्तर प्रदेश या राज्यात आहे. बघा, हर घर आरो जल म्हणजे प्रत्येक घरात आरोचं पाणी, आरो म्हणजेच काय, रिव्हर्स ऑस्मोसिस झालेलं पाणी कोणत्या गावामध्ये आहे, तर भरतोल या गावामध्ये आहे. कोणत्या राज्यात, उत्तर प्रदेश या राज्यात. त्यानंतर मित्रांनो, भारताचे लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना नेपाळचे मानद जनरल ही पदवी मिळालेली आहे. तर लक्षात ठेवा, भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत, मनोज पांडे आहेत. यांना नेपाळच्या मानद जनरलचा पदवी मिळालेली आहे तिथल्या राष्ट्रपतींद्वारे. त्यानंतर मित्रांनो, लक्षात ठेवा, दिल्लीचे जे राजपथ आहे त्या राजपथाचं नामांतरण करण्यात आलेलं आहे आणि याचं नवीन नाव आहे कर्तव्यपथ. दिल्लीमध्ये तुम्ही राजपथ जे आहे अनेकदा तुम्ही न्यूज चॅनल्सवर टीव्हीवर बघितलेला असेल. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जी परेड होत असते जी परेड जिथे होत असते त्या पथाचं नाव यापूर्वी काय होतं, राजपथ होतं. राजपथ या ठिकाणीच तो परेड घेतला जात होता. आता त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नवीन नाव काय आहे, तर कर्तव्यपथ असं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला मानव विकास निर्देशांक 2022 लक्षात ठेवायचा आहे. कारण की प्रत्येक वेळेस बघा, जेव्हा जेव्हा MPSCचा पेपर होत असतो त्यावेळेला याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जात असतो. तर बघा, मानव विकास निर्देशांक 2022 अनुसार भारताची जी क्रमवारी आहे ती कितवी आहे, 132 म्हणजे 132व्या क्रमांकावर भारत आहे. कोणत्या निर्देशांकानुसार, मानव विकास निर्देशांक 2022, यालाच इंग्लिशमध्ये HDI 2022 असे म्हणतात. आणि या निर्देशांकामध्ये पहिला ठरलेला देश कोणता आहे, तर स्वित्झर्लंड हा देश पहिला ठरलेला आहे आणि भारत हा देश 132वा ठरलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, मिस अर्थ इंडिया 2022 चा किताब वंशिका परमारने जिंकलेला आहे. बघा, मिस अर्थ इंडिया 2022 चा किताब कोणी जिंकलेला आहे, तर वंशिका परमार हिने जिंकलेला आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, हे डायमंड लीग जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. डायमंड लीग मध्ये स्वर्ण पदक मिळवणारा
पहिला भारतीय कोण आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, सप्टेंबर महिन्यामध्ये जी डायमंड लीग झालेली आहे ती कोणत्या देशामध्ये झालेली होती? झुरिच, स्वित्झर्लंड देशातील झुरिच या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. आणि या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय आहे नीरज चोपडा. नीरज चोपडा डायमंड लीगच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणारा पहिला भारतीय आहे. त्याला 88.84 थ्रोसाठी 88.84 मीटर थ्रोसाठी हा स्वर्ण पदक मिळालेला आहे. तर हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा, यावर नक्कीच प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, एशिया कप 2022 चा विजेता देश श्रीलंका आहे आणि उपविजेता देश कोण आहे? तर पाकिस्तान आहे. एशिया कप 2022 चा विजेता श्रीलंका, तर उपविजेता कोण? पाकिस्तान आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जगातील सर्वात मोठे हडप्पा संस्कृती संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? तर जगातील सर्वात मोठे हडप्पा संस्कृती संग्रहालय हरियाणा या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, भारतातील सर्वात श्रेष्ठ प्राणी संग्रहालय कोणते प्राणी संग्रहालय ठरलेले आहे? तर दार्जिलिंग प्राणी संग्रहालय जे आहे ते भारतातील सर्वश्रेष्ठ प्राणी संग्रहालय ठरलेले आहे. आणि या दार्जिलिंग प्राणी संग्रहालयाचे जे नाव आहे पद्मजा नायडू यांच्या नावावर हे प्राणी संग्रहालय आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, अहमदाबाद मेडिकल कॉलेजला नवीन नाव देण्यात आलेलं आहे. कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने अहमदाबाद मेडिकल कॉलेजचे नामकरण करण्यात आलेले आहे. त्यानंतर 15वा मुद्दा बघा इथे, पहिले वन विद्यापीठ. बघा, भारतातील पहिले वन विद्यापीठ तेलंगणा राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे 15 मुद्दे आपण बघितलेले आहे. आता यानंतर सुद्धा अजून काही मुद्दे आपल्याला इथे बघायचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सप्टेंबर महिन्यातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडीमधील महत्त्वपूर्ण जो 16वा मुद्दा आहे तो म्हणजेच तेलंगणा राज्यातील जे सचिवालय आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वपूर्ण दुसरा जो मुद्दा आहे, फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार. फ्रान्सचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो स्वाती पिरामल यांना मिळालेला आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की स्वाती पिरामल कोण आहेत? तर स्वाती पिरामल जे आहेत ते भारतीय वैज्ञानिक आणि भारतीय उद्योजक आहेत. आणि मित्रांनो, मुकेश अंबानी यांच्या विहीण आहेत या. तर लक्षात ठेवा, स्वाती पिरामल कोण आहेत? तर या मुकेश अंबानी यांच्या विहीण आहेत आणि त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने यानंतरचा मुद्दा आहे 76वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरलेले आहे? तर मित्रांनो, प्रणव आनंद हे भारताचे 76वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेले आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, पहिली लिथियम सेल फॅक्टरी, भारतातील पहिली लिथियम सेल फॅक्टरी ही आंध्र प्रदेश राज्यात स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, मोदीजींच्या जन्मदिनी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी नामिबिया या देशातून 8 चित्ते भारतात आणण्यात आलेले होते. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी नामिबिया या देशातून 8 चित्ते भारतात आणण्यात आलेले होते. ते कोणत्या नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ते 8 चित्ते मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्क या अभयारण्यामध्ये, या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये त्यांना सोडण्यात आले. तर राष्ट्रीय अभयारण्याचं नाव लक्षात ठेवा, कुनो नॅशनल पार्क. कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यात आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, मालमत्ता नोंदणीसाठी डिजिटायझेशन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर मालमत्ता नोंदणीसाठी किंवा संपत्तीच्या नोंदणीसाठी डिजिटायझेशन करणारं पहिलं राज्य कोणतं? तर महाराष्ट्र राज्य आहे. त्यानंतर मित्रांनो, नीती आयोगासारखी एक संस्था स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, नीती आयोगासारखी एक संस्था स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, भारतातील पहिले स्वच्छ व सुजल प्रदेश म्हणून कोणाला मान्यता मिळालेली आहे? तर भारतातील पहिले स्वच्छ व सुजल प्रदेश म्हणून अंदमान निकोबार बेट या बेटास मान्यता मिळालेली आहे. लक्षात ठेवा, भारतातील पहिले स्वच्छ व सुजल प्रदेश कोणते? तर अंदमान व निकोबार बेट. यानंतर मित्रांनो, भारतातील सर्वात लांब रबर डॅमचे उद्घाटन बिहारमधील फल्गू नदीवर करण्यात आलेले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फल्गू डॅमवर
फल्गू नदीवर भारतातील सर्वात लांब रबर डॅमचे उद्घाटन केलेले आहे. त्यानंतर मित्रांनो SCO ने वाराणसी या शहराला पहिली पर्यटन व सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित केलेली आहे. तर लक्षात ठेवा, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की SCO द्वारा कोणत्या शहराला पहिली पर्यटन व सांस्कृतिक राजधानीचा दर्जा मिळालेला आहे. तर पहिली पर्यटन व सांस्कृतिक राजधानीचा दर्जा वाराणसी या शहराला मिळालेली आहे. आणि तुम्हाला माहित असेल, वाराणसी संसदीय क्षेत्र जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं संसदीय क्षेत्र आहे. इथून ते लोकसभेची निवडणूक लढवित असतात. यानंतरचा बघा मित्रांनो मुद्दा, दारूची निर्मिती कायदेशीर करणारे पहिले राज्य कोणते. बघा मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की गांजाची लागवड कायदेशीर करणारा पहिलं राज्य कोणता, असा त्यामध्ये प्रश्न होता. आणि त्या पहिला राज्य होता हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश असा राज्य आहे ज्याने गांजाचं लागवड, गांजा जे पीक असते त्याची लागवड कायदेशीर करणारा तो पहिला राज्य आहे हिमाचल प्रदेश. तशाच पद्धतीने दारूची निर्मिती कायदेशीर करणारा पहिलं राज्य कोणतं, तर मणिपूर राज्य हे दारूची निर्मिती कायदेशीर करणारं पहिलं राज्य आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, दौलताबादच्या किल्ल्याचे नाव बदलून देवगिरी करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. महाराष्ट्रातील हा प्रसिद्ध किल्ला आहे. या किल्ल्याचे आता नाव काय ठेवण्यात आलेले आहे, तर देवगिरीचा किल्ला हे नाव ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, भारतातील पहिले डुगोंग संवर्धन अभयारण्य, भारतातील पहिले डुगोंग संवर्धन अभयारण्य तमिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. आता बघा, डुगोंग काय आहे हे तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर डुगोंग हे एक समुद्री जीव आहे आणि भारतातील पहिले डुगोंग संवर्धन अभयारण्य कुठे स्थापन करण्यात आलेले आहे, तमिळनाडू या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि डुगोंग काय आहे, तर डुगोंग एक समुद्री जीव आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, नॉर्थ चॅनेल पोहून पार करणारे सर्वात वयस्कर भारतीय कोण आहे, तर नॉर्थ चॅनल पोहून पार करणारे सर्वात वयस्कर भारतीय आहेत एल्विस अली हजारिका. कोण आहेत एल्विस अली हजारिका, ते नॉर्थ चॅनल पोहून पार करणारे सर्वात वयस्कर भारतीय आहेत. ते एक जलतरणपटू आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे रक्तदाब म्हणजेच BP नियंत्रण मोहिमेसाठी, रक्तदाब नियंत्रण मोहिमेसाठी 2022चा संयुक्त राष्ट्र पुरस्कार आपल्या देशास म्हणजेच भारतास मिळालेला आहे. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रक्तदाब नियंत्रण कार्यक्रमासाठी किंवा मोहिमेसाठी कोणत्या देशास 2022चा संयुक्त राष्ट्र पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर तो आपल्या देशास म्हणजेच भारतास हा पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आता आपले 30 मुद्दे कंप्लीट झालेले आहेत. अजूनही मुद्दे आपल्याला इथे बघायचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2022 मधील सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडीचे मुद्दे बघत आहोत. तर यामध्ये बघा, इथे 31वा मुद्दा आहे, विधानसभेत महिला आमदारांसाठी 1 दिवस आरक्षित ठेवणारं राज्य कोणतं. तर बघा मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्याने विधानसभेमध्ये महिला आमदारांसाठी 1 दिवस आरक्षित ठेवलेला आहे. तर हे मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही की उत्तर प्रदेश राज्याने आपल्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1 दिवस स्पेशली रिझर्व ठेवलेला आहे, म्हणजेच आरक्षित ठेवलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 2023च्या ब्रिक्स शिखर संमेलनासाठी अध्यक्षपद जे आहे ते दक्षिण आफ्रिकेकडे आहे. तर बघा, 2023च्या ब्रिक्स संमेलनाचा अध्यक्ष कोण असणार आहे, तर दक्षिण आफ्रिका हा देश असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सोलर फर्म स्थापित करणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी. तर बघा मित्रांनो, भारतामध्ये सोलर फर्म स्थापन करणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन ही कंपनी आहे. त्यानंतर मित्रांनो, चंदीगड विमानतळाला शहीद आझम भगत सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे. तुम्हाला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न की शहीद भगत सिंग हे नाव कोणत्या विमानतळाला देण्यात आलेले आहे, तर हे नाव चंदीगड विमानतळाला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, पहिले क्वीन एलिझाबेथ II पुरस्कार कोणाला मिळाला, तर पहिले क्वीन एलिझाबेथ म्हणजेच राणी एलिझाबेथ II पुरस्कार सुएला ब्रेवरमॅन यांना मिळालेला आहे. सुएला ब्रेवरमॅन यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे, पहिले क्वीन एलिझाबेथ II पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, इटलीच्या पहिल्या महिला
प्रधानमंत्री कोण आहेत? तर इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आहेत. इटलीच्या प्रथम महिला पंतप्रधान कोण आहेत? तर जॉर्जिया मेलोनी आहेत. त्यानंतर 52वे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? तर 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना मिळालेला आहे. त्याआधीचा 51वा पुरस्कार जो आहे तो रजनीकांत यांना मिळालेला आहे आणि त्याआधीचा जो 50वा पुरस्कार आहे तो अमिताभ बच्चन यांना मिळालेला आहे. तर दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना 1969 साली करण्यात आलेली आहे आणि पहिला जो पुरस्कार आहे तो देविका राणी यांना मिळालेला आहे. तर दादासाहेब फाळके पहिला पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर देविका राणी यांना मिळालेला आहे. आणि हे लक्षात ठेवा तुम्ही की भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके मानले जात असतात. त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन जुगार नियंत्रित करणारे राज्य कोणते? तर ऑनलाईन जुगार म्हणजे जो ऑनलाईन सट्टा असतो त्यावर नियंत्रण ठेवणारं जो राज्य आहे तो कोणता आहे? तमिळनाडू राज्य. तर तमिळनाडू राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकताच म्हणजे निर्णय घेतलेला आहे की तिथे ऑनलाईन जुगार म्हणजे ऑनलाईन सट्ट्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यानंतर भारतातील पहिले डिजिटल साक्षर ग्रामपंचायत कोणते? तर भारतातील पहिले डिजिटल साक्षर ग्रामपंचायत आहे केरळ राज्यातील पुल्लमपारा ग्रामपंचायत. केरळ राज्यातील पुल्लमपारा ग्रामपंचायत जे आहे ते भारतातील पहिले डिजिटल साक्षर ग्रामपंचायत आहे. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, 40वा मुद्दा आहे, क्लोन केलेल्या पहिल्या आर्कटिक लांडग्याचे नाव काय? बघा, जो लांडगा असतो त्याला क्लोन करण्यात आलेलं आहे. आर्कटिक लांडग्याला क्लोन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे माया. तर कोणत्या देशाने याचं क्लोन तयार केलेलं आहे? चीन या देशाने आर्कटिक लांडग्याचं क्लोन तयार केलेलं आहे आणि त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे माया. आणि कोणत्या देशाने तयार केलेलं आहे? तर चीन या देशाने. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, क्लोन केलेल्या पहिल्या आर्कटिक लांडग्याचे नाव काय आहे? तर माया आहे आणि चीनने हे क्लोन तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, भारतातील पहिली गर्भाशय कर्करोगाची लस. मित्रांनो, गर्भाशयातील जो कर्करोग असतो त्यावर भारताने एक लस तयार केलेली आहे. ही भारताची पहिली लस आहे आणि ही लस जी आहे सीरम इन्स्टिट्यूट नावाच्या कंपनीने तयार केलेली आहे. ही कंपनी पुण्याला आहे. तर ही कंपनी कुठे आहे? तर ही कंपनी पुण्याला आहे आणि या लसीचं नाव आहे सर्वावॅक. या लसीचं नाव काय आहे? तर सर्वावॅक. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, भारतातील पहिली गर्भाशय कर्करोगाची लस जी आहे ती कोणती आहे? सर्वावॅक आहे. आणि ही लस कोणी तयार केलेली आहे? सीरम इन्स्टिट्यूट, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीने तयार केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, भारतातील पहिले यशस्वी पूर्ण हात प्रत्यारोपण म्हणजेच बघा, पूर्णचा पूर्ण जो एक हात आहे त्याचं यशस्वी प्रत्यारोपण करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर केरळ आहे. बघा, एखाद्या व्यक्तीचं पूर्ण हाताचं प्रत्यारोपण करणारं, यशस्वी प्रत्यारोपण करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर केरळ राज्य आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, नुकतेच कझाकस्तान या देशाने स्वतःची जी राजधानी आहे, कझाकस्तान या देशाची राजधानी आहे नूर सुलतान, त्याचे नाव बदलवून अस्ताना असे केलेले आहे. तर पूर्वी नूर सुलतानचे नाव अस्ताना हेच होते, त्यानंतर ते बदलवून नूर सुलतान करण्यात आले. आता पुन्हा नूर सुलतानचे नाव अस्ताना करण्यात आलेले. जर का तुम्हाला आता प्रश्न विचारला गेला की कझाकस्तानची राजधानी काय, तर त्याची राजधानी काय आहे? अस्ताना आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 12वी महारत्न कंपनी कोणती? तर भारतातील 12वी महारत्न कंपनी आहे REC लिमिटेड. REC म्हणजेच रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. तर भारतातील 12वी महारत्न कंपनी कोणती आहे? REC म्हणजेच रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. त्यानंतर तुम्हाला जर का कधी असा प्रश्न विचारला गेला की भारतातील पहिली महारत्न कंपनी कोणती, तर भारतातील पहिली महारत्न कंपनी आहे BHEL म्हणजेच भेल. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, 31वे व्यास सन्मान कोणाला मिळाला? तर बघा मित्रांनो, नुकताच 2022 मध्ये 31वा व्यास सन्मान डॉक्टर असगर वसाहत यांना मिळालेला आहे. 31वा व्यास सन्मान कोणाला मिळालेला आहे? डॉक्टर असगर वसाहत यांना. त्यांना कशासाठी मिळालेलं आहे? त्यांचे एक नाटक आहे महाबली नावाच्या नाटकासाठी त्यांना 31वा व्यास सन्मान मिळालेला आहे. आणि मित्रांनो, या पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 1991 मध्ये करण्यात आलेली आहे. व्यास सन्मान पुरस्काराची सुरुवात 1991 मध्ये करण्यात आलेली आहे. हा पुरस्कार KK बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जात असतो. नेहमीच हा प्रश्न विचारला जात असतो
की व्यास सन्मान पुरस्कार कोणत्या फाउंडेशनद्वारे दिला जात असतो? तर हा पुरस्कार के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जात असतो. 1991 मध्ये याची सुरुवात झालेली आहे आणि नुकताच 31वा डॉक्टर असगर वजाहती यांना मिळालेला आहे. कोणत्या नाटकासाठी? त्यांच्या महाबली या नाटकासाठी. त्यानंतर मित्रांनो बघा, रणजी ट्रॉफीचे पहिल्यांदा आयोजन नुकतेच सिक्कीम येथे करण्यात येणार आहे. बघा, रणजी ट्रॉफीचे पहिल्यांदा आयोजन कुठे करण्यात येणार आहे? सिक्कीम येथे करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, BLO ई पत्रिका हे डिजिटल एक पत्रिका आहे. BLO ई पत्रिका नावाची डिजिटल पत्रिका आहे. ही पत्रिका कोणाद्वारे सुरू करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर BLO नावाची ई पत्रिका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. BLO नावाची ई पत्रिका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये 4 पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? बघा, जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे बजरंग पुनिया. त्यानंतर नुकतेच स्वतःला अण्वस्त्रधारी देश घोषित करणारा देश कोणता आहे? तर उत्तर कोरिया. उत्तर कोरियाने स्वतःला आता नुकतेच अण्वस्त्रधारी देश घोषित केलेले आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, हे महत्त्वपूर्ण आहे, इंदिरा रसोई योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर इंदिरा रसोई योजना हे राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर 2022 या महिन्यातील चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण असे 50 मुद्दे बघितलेले आहे. हे 50 मुद्दे तुमच्या MPSC परीक्षांसाठी तसेच येणाऱ्या सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वाचा वाटत असेल आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.